नमस्कार. आज आपण बघूया की आपल्या आजूबाजूला सापडणाऱ्या अगदी साध्या वस्तू वापरून मुलांसोबत एक मजेदार आणि खूप काही शिकवणारा खेळ कसा खेळता येईल. चला तर मग सुरुवात करूया. हो, अगदी बरोबर. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? की मुलांना बाहेर फिरायला नेल्यावर त्या साध्या फेरफटक्याचं एका शिकण्याच्या खेळात रूपांतर कसं करायचं? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ह्या खेळाची खरी गंमत सुरू होते ती ह्या एका कल्पनेनं, शोध मोहीम. मुलांना फक्त एवढंच सांगा, चला मित्रांनो, आज आपण एक भारी शोध मोहीम काढणार आहोत. बघा तर खरं त्यांच्यातला उत्साह कसा दुप्पट होतो. मग काय, पानं, फुलं, दगड असं जे दिसेल ते गोळा करायला ती लगेच तयार होतात. आता या शोध मोहिमेसाठी काय काय लागेल बरं? सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यासाठी आपल्याला बाजारात जाऊन काही खास विकत आणायची अजिबात गरज नाही. सगळं साहित्य आपल्या घरात किंवा आजूबाजूलाच सहज मिळतं. बघा किती सोपं आहे. प्रत्येकासाठी एक छोटीशी पिशवी, वस्तू वेगळ्या ठेवण्यासाठी एखादा ट्रे किंवा साधं जमिनीवर खडूने काढलेलं गोल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी गोळा केलेल्या त्या खास वस्तू. बस इतक्याच साहित्यातून आपला हा खेळ सुरू होऊ शकतो. तर खेळाची प्रत्यक्ष सुरुवात करण्याआधी मुलांना आपल्या अंगणात किंवा जवळच्या बागेतल्या एखाद्या सुरक्षित जागी फिरायला सोडा आणि त्यांना सांगा की पुढची 5-10 मिनिटं त्यांना जे काही इंटरेस्टिंग वाटेल ते त्यांनी गोळा करायचं आहे. हाच तर त्यांचा खरा फील्ड ट्रिपचा अनुभव आहे. चला, आता सगळ्या वस्तू जमा झाल्या आहेत. आता खरा खेळ सुरू होतोय वस्तूंचे गट करण्याचा. सगळ्यात आधी आपण बघूया की 3 ते 4 वर्षांच्या लहान मुलांसोबत हे कसं करायचं. याला आपण म्हणूया साधं वर्गीकरण. यात एक गोष्ट लक्षात ठेवायची. या वयोगटातल्या मुलांना फक्त सारख्या दिसणाऱ्या वस्तू एकत्र करायला सांगायचं. म्हणजे सगळी पानं एका टोपलीत, सगळे दगड दुसऱ्या टोपलीत आणि सगळी फुलं तिसऱ्या. यातून त्यांना वस्तू ओळखायला आणि त्या वेगळ्या करायला शिकायला खूप मदत होते. आता मुलं थोडी मोठी झाली आहेत, म्हणजे साधारण 4 ते 6 वर्षांची. मग खेळ पण थोडा मोठा व्हायला हवा, नाही का? आता आपण हाच खेळ अधिक आव्हानात्मक आणि तितकाच रंजक कसा बनवायचा ते पाहूया. इथे आपण वस्तूंच्या गुणधर्मांनुसार गट करायला शिकवणार आहोत. पहिला प्रकार आहे रंगांनुसार गट करणं. हे त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना देतं. त्यांना गोळा केलेल्या पानांमधनं हिरवी पाने एका बाजूला आणि पिवळी किंवा वाळलेली पानं दुसऱ्या बाजूला ठेवायला सांगा. बघा तर, ते रंगांमधला फरक किती पटकन ओळखायला लागतात. वर्गीकरणाचा पुढचा टप्पा तर अजूनच मजेशीर आहे. स्पर्शाने वस्तू ओळखणं. मुलांना विचारा, यातल्या कडक वस्तू कोणत्या आहेत, जसं की दगड, काड्या, आणि मऊ वस्तू कोणत्या आहेत, जसं की फुलं किंवा एखादा पीस. त्यांचे वेगवेगळे गट करायला सांगा. अजून मजा आणायची असेल ना, तर डोळे बंद करून वस्तू ओळखायला सांगा. मग बघा खरी गंमत. आणि आता येतो एक खूप महत्त्वाचा टप्पा, जिथे मुलांच्या तार्किक विचारांना चालना मिळते. त्यांना विचारा, या वस्तूंमधल्या कोणत्या वस्तू निसर्गात आपोआप तयार होतात आणि कोणत्या माणसाने बनवल्या आहेत. पानं आणि दगड नैसर्गिक आहेत, पण तिथेच सापडलेला कागदाचा तुकडा मानवनिर्मित आहे. हा फरक ओळखणं म्हणजे त्यांच्या विचारशक्तीची एक मोठी झेप आहे. हा खेळ फक्त वस्तू वेगळ्या करण्यापुरता नाहीये. मुलांना प्रश्न विचारा, बरं, आपण हे गट का केले? त्यांना त्यांची उत्तरं शोधू द्या. मग त्यांना विचारा, तुमच्याकडे किती दगड आहेत, चला मोजूया. हे जे मोजणं आणि गट करणं आहे ना, हीच गणिताची पहिली पायरी आहे. आणि इथूनच त्यांच्या गणितीय कौशल्यांचा पाया रचला जातो. तर मग ह्या इतक्या साध्या वाटणाऱ्या खेळातून मुलं नक्की काय शिकतात? हा फक्त वेळ घालवण्यासाठीचा एक खेळ नाही, तर यातून त्यांच्या अनेक क्षमतांचा एकाच वेळी विकास होतो. या खेळातून मुलं वस्तूंचं वर्गीकरण करायला शिकतात. त्यांची निरीक्षण शक्ती तीक्ष्ण होते आणि त्यांना आपल्या परिसराबद्दल एक प्रकारचं भान येतं. ती आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे अधिक लक्षपूर्वक बघायला लागतात. आणि इतकंच नाही, तर गट करणं आणि मोजणं यातून त्यांच्या गणितीय तयारीचा पायाही पक्का होतो. म्हणजे बघा, फक्त एका साध्या कृतीतून या 4 अत्यंत महत्त्वपूर्ण क्षमतांचा पाया घातला जातो. आणि हे त्यांच्या भविष्यातल्या शिक्षणासाठी खूप खूप महत्त्वाचं ठरतं. वर्गीकरण हा शब्द ऐकायला मोठा वाटतो, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. वर्गीकरण म्हणजे वस्तूंचे त्यांच्या गुणधर्मानुसार, म्हणजे रंग, आकार किंवा स्पर्श यांसारख्या गोष्टींवरून गट करण्याची क्षमता.
ही एक वैज्ञानिक विचारपद्धती आहे जिची ओळख मुलांना अगदी लहान वयातच या खेळातून होते. तर मग पुढच्या वेळी मुलांसोबत बाहेर जाताना ही शोधमोहीम नक्की करून बघा. आणि हो, विचार करा, तुमच्या पुढच्या शोध मोहिमेत तुम्ही आणखी नवीन काय काय शोधणार आहात.